यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं असतं. का माहिती आहे का? कारण यशाची व्याख्या जी असते ना, ती लोक खरं तर ठरवत असतात आणि समाधानाची जी व्याख्या असते ती आपण स्वतः सिद्ध करत असतो. नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. तर आता इथे काय झालं होतं माहिती आहे का? हल्ली तर काय भरपूर पाऊस पडतो आहे आणि काही काय होतं की उलटा-सुलटा पाऊस जर का आला ना, की तो जो पावसाचे थेंब असतात ते ह्या झाडांवरती पडतात आणि काही अशी नाजूक झाडं असली की त्या मात्र झाडांना ना त्याची जी पानं वगैरे असतात ना, तर ती कुसल्यासारखी होतात. तर तीच मी त्या ज्या फांद्या वगैरे जी पानं जास्त कुसल्यासारखी झालेली होती, तर त्यांना मी कट केलं आणि त्याच्यानंतर आता इकडे आलेली आहे मी बाहेर कचरा काढायला. आता घरातला वगैरे सगळा कचरा वगैरे काढून झाला होता, पण बाहेरचा कचरा बाकी होता. तर म्हटलं तिथलं झाडून घेते. मी काय कोणाची वाट बघत नाही, की म्हणजे समोर आपल्या दारामध्ये कचरा आहे. आता कसं होतंय माहिती आहे का, पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्यावर काय होतं, की खालून सगळा जो आपल्या चपलेबरोबर कचरा येतो ना, म्हणजे कचरा म्हणजे काय पूर्ण वाळू आहेच ते आणि वाळू ती पूर्ण आपल्या घरापर्यंत येते अशी आणि मग ती पायाला वगैरे जरी लागली तरी आपल्याला पण नकोसं वाटतं. त्याच्यामुळे मी हल्ली झाडते. तर आता इथलं सगळं झाडून घेते आणि वरती पण थोडीशी कोशिश लागेल म्हणजे जास्त नव्हती पण थोडीशी होती म्हणून म्हटलं वरच्या साईडचं पण मी जरा झाडून घेते. दुसऱ्या कोणाची वाट बघत नाही बसायचं की दुसरं कोण येईल साफ करेल वगैरे. तसं इथे म्हणजे कचरा वगैरे काढतात, पण तरीही आपण ज्यावेळी स्वतः कचरा काढतो ते सगळं वेगळंच असतं. म्हणा ते काहीतरी येणार कचरा काढणार, त्यापेक्षा आपण जर का आपण सगळं समोरचं सगळं स्वच्छ केलं घराच्या समोरचं, तर ते आपल्यासाठी चांगलं असतं. तर यासाठी म्हटलं इथलं सगळं झाडून घेते आणि वाळू खरं तर येते ना पायाबरोबर ती पूर्ण मग घरामध्ये पण येते, कारण की गोल्डन पण आमचा वर खाली नाचत असतो, त्याच्यामुळे मग ती वाळू आपल्या घरामध्ये पण येते. म्हणून म्हटलं की ते झाडलेलं चांगलं आहे. आता इथे खालीपर्यंत मी जाणार आहे. खाली म्हणजे पूर्ण असं नाही, आमची ह्या ज्या समोरच्या पायऱ्या तिथपर्यंत जाणार आहे आणि गोल्डन साहेब आमचे बसलेले होते सोफ्यावरती. तर त्याला वाटलं की मी कुठे चालली आहे की काय, मी कुठे गेले की काय, म्हणून तो मला बघायला आला आहे बघा कसा तो. तर त्याचं बरोबर लक्ष असतो अगदी, म्हणजे कोण कुठे चाललंय किंवा कोण अजून आलं नाही ना तरी पण तो वाट बघत असतो. इतकं प्राण्यांना म्हणजे खूप प्राण्यांना कळतं म्हणा. तर आता बाहेरचं सगळं झाडून झालेलं आहे, कचरा वगैरे काढून झाला आणि त्याच्यानंतर आता इथे मग काय झालंय तेही मी तुम्हाला दाखवते. तर पाऊस इतका पडत होता, आता पाऊस खूप कमी झालाय. तुम्हाला वाटेल की एवढा पाऊस म्हणजे तुम्हाला खरंच नाही वाटणार आहे, पण सांगते मी तुम्हाला, आधी पाऊस खूप पडून गेला आणि ते पावसाचं पाणी जे होतं ते आतल्या साईडने आलंय, म्हणजे बाल्कनीमध्ये इथे बघत असाल सगळीकडे ओल झालेली आहे. तर आता म्हटलं एवढी ओल झाली आहे, तर म्हटलं मला एकतर ना आवडत पण नाही एवढी ओल वगैरे झाली की, म्हणजे बाल्कनीमध्ये जरी ओल झाली तरी मला नकोसं वाटतं. तर आता मी काय केलंय, इथे लिक्विड टाकलंय, म्हणजे जे आपलं जे आपण फरशी वगैरे पुसायला घेतो फिनाईल वगैरे, तर ते फिनाईल टाकलं. म्हटलं कसं मुंगे वगैरे येतात किंवा कीटक वगैरे येतात, त्याच्यासाठी म्हटलं फिनाईलच टाकूया. तर इथे फिनाईल टाकलं आणि म्हटलं आता दोन्ही बाल्कनी झाडून घेणार आहे, की दोन्हीकडे ओल झालेली आहे आणि ओल नकोशी वाटते आणि ही दोघं जण नाचत असतात, म्हणजे स्वीटी किंवा गोल्डन आतबाहेर करत असतात. मग काय त्याच्यामुळे काय होतं की बाहेरचे जे ओले पाय असतात ते परत घरामध्ये पण येतात. म्हणून म्हटलं हे सगळं झाडून घेते. सुकणार तर काय एवढ्या लवकर नाही आहे, थोड्या वेळाने सुकेल, कारण की पाऊस हा येत जात चालूच आहे. म्हणजे थोडा वेळ थांबतो, थोडंसं ऊन येतं आणि परत पाऊस सुरू होतोय आणि जो येतो तो जोराचा येतो, त्याच्यामुळे ते पाणी परत येतंय. पण म्हटलं आतापुरतं तरी निदान तिथलं झाडून घेते. आता सगळे झाडलोट झाली, सगळी फरशी वगैरे पुसून वगैरे सगळं झालेलं आहे का, आणि त्याच्यानंतर म्हटलं आता हा इथे रांगोळी म्हटलं काढून घेऊया. तर हा आता नवीन साचा आणला होता, तर म्हटलं नवीन साच्यानेच रांगोळी काढून बघूया. तर आम्ही इथे मध्ये नरसोबाच्या वाडीला गेलो होतो, तर त्यावेळी मी तिथेच एक साचा घेतलेला होता. तर म्हटलं तो साचा मी वापरलाच नव्हता, म्हणून म्हटलं आज म्हटलं या साच्याने रांगोळी काढून बघते आणि छान आहे साचा. तर ते जे व्हिडिओज आहेत ना, तर ते अजून काय त्याचं एडिटिंग वगैरे मी केलेलंच नाही आहे, त्याच्यामुळे ते व्हिडिओ पण टाकले नाही आहेत. ते व्हिडिओ जे आहेत ते गोल्डनच्या चॅनलवरती येतील. आता बघूया, जसं मला वेळ भेटेल त्यावेळी त्याचं एडिटिंग करेल आणि मग तिकडे जाऊन तुम्ही ते पाहू शकता.
तर आता इथे रांगोळी काढायची आहे. त्याच्यानंतर रांगोळी काढून झाली की नंतर देवाच्या पाया वगैरे पडलं किंवा बाकीचं जेवण वगैरे पण आहे. आज सकाळी मी कांदे पोहेच बनवले होते, थोडासा उशीर झाला आणि त्याच्यामुळे म्हटलं की आता राहू दे, कांदे पोहेच करते. तर त्याच्यामुळे कसं बाकीचं जे जेवण आहे ते सगळं करायचं आहे. भाजी वगैरे सगळं बनवायचं आहे. आमटी बनवून ठेवली आहे, पण भाजी बनवायची आहे आणि चपात्या वगैरे सगळं करायचं आहे. तर मला पटकन ते सगळं आवरायचं पण आहे, कारण की मी सकाळचा वेळ माझा ह्या कामात गेला ना तर दुपारच्या नंतर मला कुठचा एक तरी व्हिडिओ मला बनवायचाच असतो. असं माझं रुटीन असं ठरलेलं. त्याच्यामुळे म्हटलं की आत्ता सगळं हे जेवणाचं किंवा इतर जी काही साफसफाईची कामं आहेत ती म्हटलं आत्ता ह्या टायमिंगला आवरून घ्यायची, म्हणजे जेवणाच्या पूर्वी आवरून घ्यायची. आणि त्याच्यानंतर म्हटलं बाकीची जी कामं आहेत ती म्हटलं म्हणजे माझा व्हिडिओ म्हणा किंवा एडिटिंग म्हणा ते म्हटलं नंतर मला करता येईल. तर आता इथे पाऊस आता थोडासा बघा कमी झाला आहे, पण परत थोड्या वेळाने येईल, भरपूर सारा येईल आणि परत सगळीकडे ओल हा करणारच आहे. पण बघूया. आणि बाहेर पण मी नेट ते ना दुसरी जी बाल्कनी आहे तिथे लावून ठेवलं आहे, पण तरी पण तिथून पाणी हे शेवटी येतं. जर जो भरपूर मोठा पाऊस आला, वारा पाऊस वगैरे आला की पाणी शेवटी येतंच. आणि त्यानंतर आता इकडे हे जे कपडे आहेत ते मला जरा लावून ठेवायचे आहेत. तर मी हल्ली काय ठरवलं आहे ते तुम्हाला सांगते. मी काय करते आहे हल्ली, की दररोज काय आपल्या रुटीनमध्ये फारसा वेळ नसतो साफसफाई करण्यासाठी. मग थोडीशी अशी सफाई जी असते ती करायची. थोडी म्हणजे काय, रेग्युलर थोडीफार असते, सोफा वगैरे किंवा कचरा काढणे हे सगळं असतंच म्हणा. पण त्याच्यात जी आपली वेगळी सफाई असते ती म्हणजे कशी, आता कपाट आवरायचं झालं किंवा कुठेतरी धूळ वगैरे बसलेली असते, काचा म्हणजे आपले जे खिडक्या वगैरे असतात, दरवाजे वगैरे असतात त्यांना पुसायचं वगैरे असतं, कारण की त्यांच्यावरती धूळ वगैरे बसते. मग मी असं ठरवलं आहे की दररोज थोडंसं काम करायचं. आज आता आपण म्हटलं आहे की बेडरूमला आपण वेळ द्यायचा, तर बेडरूममधलं थोडंसं काहीतरी काम स्वच्छ करायचं. दररोजचं थोडं काम केलं तर आपलं पूर्ण घर जे आहे ते स्वच्छ होऊन जाणार. तर यासाठी आता हा जो कपाटातला एक कप्पा आहे तो फक्त आता मी आत्तापुरता साफ करणार आहे, कारण की नंतर परत मला व्हिडिओ बनवायचे आहेत आणि व्हिडिओ बनवायला पण खूप वेळ जातो. ते सगळं सामान काढा, परत ते व्हिडिओ बनवा, परत ते सगळं ठेवा, त्याच्यानंतर एडिटिंग करा, ह्यात सगळ्यात खूप वेळ जातो. त्याच्यामुळे मी आता असं ठरवलेलं आहे की थोडी कामं करायची, म्हणजे आपलं घर अगदी व्यवस्थितपणे राहू शकेल. कारण की धूळ तर बऱ्याचदा येतच असते, आपण किती जरी घर स्वच्छ केलं तरी धूळ काही कमी होत नाही. त्याच्यामुळे हे कामं जे असतात ते रेग्युलर करावीच लागतात. तर आता हा कप्पा मी साफ करणार आहे आणि सगळे हे जे ड्रेस आहेत ते लावून ठेवणार आहे. तर ड्रेस लावताना पण मी काय करते माहीत आहे का, की खालचे जे ड्रेस असतात ते वरती ठेवते आणि वरचे जे ड्रेस असतात ते खालती ठेवते. म्हणजे कसं होईल की ना, आपण काय करतो की वरती जे ड्रेस भेटतात ना तेच आपण घालत राहतो आणि खाली जे ठेवलेले असतात ड्रेस ते तसेच्या तसे राहतात. म्हणून आपण कधी कपाट आवरताना ना असं करायचं, वरचे जे ड्रेस आहे ते खाली ठेवायचे आणि खालचे जे ड्रेस आहे ते वरती ठेवायचे, म्हणजे सगळे ड्रेस आपल्याला घालताही येतात. आता इथे बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये मी सगळे असे ड्रेस आहेत ते ठेवून देते. आणि काही जे ड्रेस आहेत म्हणजे मला जे नीट होत नाही आहेत किंवा काही खराब झाले आहेत, कलर गेला किंवा आणखी काय झालं आहे, तर ते ड्रेस पण मला काढायचे आहेत. पण ह्या कप्प्यामध्ये मला काही फारसे असे ड्रेस काही सापडले नाहीत, एकच मला सापडला. तर बाकीच्या पण कप्प्यांमध्ये मला बघायचं आहे. पण आता हळूहळू थोडं काम हे करायचं आहे. आणि आता पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळा सुरू झाल्यावर मला माहिती आहे की आपल्या पायपुसणी वगैरे जरा जास्त लागतात आपल्याला. तर त्याच्यामुळेच मी विचार करते की काही जर का जुने वगैरे आपले कपडे आहेत तर त्यांच्यासाठी जरा काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे त्या ड्रेस जे चांगले आहेत किंवा जे मला होत नाही आहेत नीट किंवा खराब झालेले आहेत, कलर गेला आहे, तर म्हटलं त्यांची पायपुसणी वगैरे करता येते. यासाठी पण म्हटलं आजचं म्हटलं हे एक काम आहे ते म्हटलं करून टाकते. तर तुम्ही पण असं करू शकता. म्हणजे तुम्हाला पण जर का वेळ नसेल ना तर दररोज फक्त म्हणजे आता किचनमध्ये तुम्हाला फक्त एक कुठचाही कप्पा किंवा एक ट्रॉली तुम्ही अशी म्हणजे साफ करू शकता. असं नाही की पूर्ण किचन तुम्हाला साफ करायचं आहे. एक ट्रॉली जरी साफ केली तरी काही हरकत नाही आहे. असं जर दररोज जरी थोडंसं आपण केलं, कपाटातला एखादा कप्पा वगैरे किंवा घरातला एखादा कॉर्नर जरी आपण साफ केला तरी आपल्यासाठी खूप होतं. त्याच्यानंतर माझं सगळं व्हिडिओ वगैरे बनवायचे होते ते बनवले आणि आता संध्याकाळी मला हा एक टाईम भेटलेला आहे, तर म्हटलं जरा थोडंसं माझं काम करते. तर ही जी मशीन आहे ती मला वाटतं बरेच महिने झालेले आहेत, पण मी काय त्याचा वापर केला नव्हता. त्या दिवशी नवरा बडबडायला लागला की काय ती मशीन कशासाठी घेतली आहेस, एवढी महागाईची मशीन घ्यायची आणि त्याचा वापर का नाही करत आहेस वगैरे. म्हणून मग मी मनावर घेतलं आणि मग ती कशी शिलाई वगैरे करतात ती जरा शिकले आहे. कारण की मला शिलाईचं काही माहिती नव्हतं, मशीन कशी वापरायची काही नाही.
मग मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले आणि थोडं थोडं शिकले आणि त्याच्यानंतर आता फायनली थोडं थोडं यायला लागलं. अगदी भरपूरच आहे मला येत नाही आहे, पण थोडं थोडं तरी निदान येत आहे. तर आता ही पॅन्ट होती आणलेली, म्हणजे घरात घालण्यासाठीच होती. तर तिचं काय झालं होतं की ती जरा लॉंग होती, तर त्याच्यामुळे मग म्हटलं जरा हे कट करते म्हणजे जरा बरं पडेल मला. तर म्हटलं अशी छोटी छोटी कामं. आता ही मशीन जी आहे ती काय अशी भरपूर अगदी ह्याच्यासाठी घेतली नाही आहे, फक्त आपली जी घरातली म्हणजे आपण बघा कपडे अल्टर करायचा झालं तर आपल्याला दुसरीकडे जावं लागतं टेलरकडे, मग ते टेलर वेळेवरती देत पण नाही. तर त्याच्यासाठी म्हटलं की मशीन घेतली की कसं आपण घरात बसून अगदी आपले कपडे आहेत ते अल्टर वगैरे करू शकतो. तर फक्त अल्टर वगैरे करण्यासाठीच किंवा छोट्या मोठ्या ज्या काही शिलाई वगैरे असतात त्याच्यासाठी ही मशीन घेतली आहे. तर खूप महिने झालेले आहेत पण मी तिचा वापरच नव्हता केला. तर म्हटलं आज म्हटलं जरा बसूया. आजचा थोडासा वेळ मी ठरवलं होतं की म्हटलं हे एक काम आहे माझं तर थोडंसं करूया. बाकी अजून बरीच आहे. तर काही कपड्यांची शिलाई वगैरे पण उसवलेल्या होत्या, ड्रेस वगैरे असतात त्यांच्या, तर ते पण जरा शिलाई म्हटलं करून घेते. सगळे ड्रेस काही काढले नाही, थोडेफार काढले. म्हटलं आजच्या दिवसाला एवढं, नंतर मग बाकीचं जे आहे ते मला म्हणजे करता येईल का. तर असं आजचं हे रुटीन होतं. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.